आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। कृष्णा नदीतले पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील तलाव बंधाऱ्यामध्ये सोडावे, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची जलसंपदा विभागाकडे मागणी। कृष्णा नदीमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे अतिरिक्त पुराचे पाणी वाया जाऊ न देता त्याचे योग्य नियोजन करून ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे जत तालुक्यातील तलाव बंधारे आणि विविध जलसाठ्यांमध्ये सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे। या संदर्भात सावंत यांनी अधीक्षक अभियंता मासाळ साहेब, सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। यावेळी अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील पाणी स्थिती, म्हैसाळ योजनेची सद्यस्थिती तसेच उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा प्रभावी वापर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे की जत तालुका हा राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो। दरवर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असून शेतकऱ्यांना सिंचनासाठीही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो, यामुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडतो। तर दुसरीकडे पाण्याअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। त्याचवेळी पावसाळ्यात कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येऊन लाखो घनमीटर अतिरिक्त पाणी इतर राज्यात व समुद्राकडे वाहून जाते। या पाण्याचे योग्य नियोजन करून ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये भरल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल आणि शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले। तसेच तलाव आणि बंधारे भरल्यामुळे परिसरातील जलसाठे टिकून राहतील, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल, शेतीचे उत्पादन वाढेल आणि भविष्यातील दुष्काळाच्या तीव्रतेवरही प्रभावी नियंत्रण मिळवता येईल। त्यामुळे उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करून त्याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करणे ही काळाची गरज असल्याचे सावंत यांनी अधोरेखित केले। यासाठी सर्व तलाव, कोसारी, बिरनाळ, मिरवाड, डफळापूर, बेळंकी, प्रतापूर, वाळेखिंडी, तिप्पेहळ्ळी, शेगाव 1 व 2, सनमडी, येळवी, रेवनाळ, साळमळगेवाडी, बिळोरी येथील अरवक्की व केसराळ तलाव, देवनाळ, मेंढीगिरी तलाव, उंटवाडी, वळसंग, शेड्याळ, दरीकोणूर, उडगी, दोड्डा नाला, सिद्धनाथ, मुचंडी, पाशापूर आदी सर्व गावातील तलाव, बंधारे, जलसाठे पावसाळ्यात भरून घेण्यासाठी आवश्यक नियोजन करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन उपलब्ध अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सावंत यांनी दिली। शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी जत तालुक्याच्या जलसुरक्षेसाठी वापरल्यास भविष्यातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तालुक्याच्या शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल असा विश्वासही विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला। यावेळी माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवार पाणी येण्यासाठी आवश्यक त्या सूचना करून जत तालुक्यातील सर्व तलाव, बंधारे व इतर जलसाठे विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।